च्या भाज्या विदेशात सुद्धा गेलाय खरं आहे हो आहे ना विदेशामध्ये अमेरिका मेथी ठेसा झिरक अमेरिका ऑस्ट्रेलिया केनिया दुबई ह्या ठिकाणी जातात आवर्जून लोक घेऊन जातात मला तर असं वाटलं की आम्ही जसे यांचे जावई आहोत आणि जावयाला कसा आग्रह करते तसं आम्हाला एकानंतर एक भाज्या येत होत्या आम्हाला मित्रांनो जय हिंद मी प्रकाश पोटे आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय आणि हा व्हिडिओ आहे आपल्याच अहिल्यानगर शहरातील जे नामवंत हॉटेल आहे हॉटेल आनंद म्हणून आता हे हॉटेल जय आनंद हॉटेल नामवंत याच्यासाठी का हॉटेल जर आपण पाहिलं तर एकदम स्वरूपात किंवा एक जुन्या मेस कॅन्टीनच्या सारखं आहे परंतु याचे जे मालक आहेत वाल्लेकर साहेब यांनी त्यांच्या कामातून हे त्यांचं साधं असणारं हॉटेल पूर्ण जगामध्ये याचं जेवण आणि याचा स्वाद पोहोचवला आहे तर आज आम्ही असंच जेवण करण्यासाठी फक्त हॉटेलचं नाव ऐकून या ठिकाणी योग गुरु सागर पवार सर आमचे मित्र देशमुख ॲडव्होकेट देशमुख साहेब आणि मी जेवणासाठी आलो तर एक म्हणजे जी वाढण्याची जी पद्धत असते ती एकदम असं वाटलं की आपण कुठं लग्नात जेवतोय का किंवा घरगुती मेस आहे परंतु ज्यावेळी आम्हाला भाज्या यायला सुरुवात झाल्या ना तुम्ही पहा या ठिकाणी भाज्या म्हणजे समजा हा भात आहे तर हे भाताची क्वांटिटी पहा नंतर हा ठेचा आहे इथं या शेवगा आहे काळा शेवगा मेथीची भाजी आहे आमटी या ठिकाणी आमटी आहे डाळ आहे परत त्या ठिकाणी मटकी आहे आणि शेंगदाण्याचं झिरकं म्हणजे शेंगदाण्याचं जे बेसन आहे ते परत या ठिकाणी हा मलिदा देखील आहे आणि हा ठेसा सुद्धा अमेरिकेत जातो आणि हा अमेरिकेत जाणार शेंगदाण्याचा ठेचा आहे प्लस पापड तुम्हाला ज्वारीची भाकर लागली ज्वारीची बाजरीची तर बाजरीची आणि चपातीची विशेष म्हणजे या ठिकाणी वाल्लेकर साहेबांचं आता म्हणत आम्ही रात्री साधारण 10:15 वाजले आता आम्ही उशिरा आलो अजूनही 10 भाज्या म्हणजे जवळपास या ठिकाणी 20 भाज्या या दिल्या जातात आणि या थाळीची किंमत एकदम वाजवी फक्त 200 रुपयामध्ये ते प्रत्येकाला पोटभर जेवू घालतात आणि या व्यतिरिक्त देखील त्यांचं खूप मोठं सामाजिक कार्य आहे या ठिकाणी आत्ताच म्हणजे जी काही माहिती आम्हाला कळाली त्यांनी सांगितलं आणि आम्हालाही पूर्वीची माहिती होती तर नगर जिल्ह्यातील एकही आमदार आणि खासदार असं राहिलं नाही की जो या ठिकाणी जेवून गेला नाही कुठली गिरवी नाही एकदम आपल्या घरच्यासारखं काम आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी जर एखादा रोडला जाणारा गरीब माणूस मग भिकारी का असाना तो जर आला त्यांनी फक्त हात धुवायचा आणि जेवायला बसायचं स्वतःच्या हाताने जेवण घ्यायचं म्हणजे काय म्हणतात म्हणजे यांचं तत्व आहे पैसा नाही त्यांनी आतापर्यंत माणसं कमवलेत या ठिकाणी हजारो गरीब आतापर्यंत जेवण करून गेलेत इथं जर आला तर माणूस उपाशी जाणार नाही अशा एका दानशूर व्यक्तिमत्वाचं फक्त माणसंच नाही प्राणी सुद्धा हा आणि फक्त माणसंच नाही तर वाल्लेकर साहेब हे जवळपास 130 ते 150 श्वान म्हणजे कुत्रे वेगवेगळे कुत्रे सांभाळतात त्यांच्या घरी स्वतःचे 10 कुत्रे आहेत आणि या सावेडी उपनगरात साधारण 100 ते 125 कुत्र्यांना आता हॉटेल बंद होणार आहे त्यानंतर त्या कुत्र्यांना देखील ते त्यांची मुलगी आणि ते त्या कुत्र्यांना जेवण म्हणजे टाकतात ते त्यांना जेवण देतात तर थोडी छोटीशी मुलाखत आपण या भागात या काकांची घेऊ जिद्द ठेवली होती की काहीतरी करायचं आयुष्यात आलं तर काहीतरी कमी पैसा नाही कमावता आलं तर नाव तरी कमवू शकतो नाव कमावायला काही पैसे लागत नाही पैसा कमावायला भांडवल लागतं पण नावाला काही पैसे चांगलं वागलं म्हणजे नाव होतं असं डोक्यात ठेवून आम्ही चालू केलं सुरुवातीला काम केलं नगरमध्ये आलो आम्ही दिलीप गांधी बरोबर काम केलं ज्यूसच्या गाडीवर त्यानंतर अरुण काका जगताप जिथं त्यांचं सागर ज्यूसवर होतं वैभव हॉटेलसमोर तिथं काम केलं त्यानंतर अनिल भाई राठोडबरोबर काम केलं शीतल पावभाजी ते हो म्हणून तर नगरमध्ये फक्त अगोदर जय आनंद टूर आणि ट्रॅव्हल्स होतं त्याचं एकही नाव नव्हतं सगळ्यात पहिले मी जय आनंद पावभाजी टाकली लोकांनी कौतुक केलं माझं करता करता पावभाजीमध्ये माझं नाव झालं माझ्याकडे येणारा ग्राहक भन्साळी शोरूमवाले सारडा कोहिनूरवाले असे ग्राहक राहायचे माझ्याकडे हस्तिबलजी मनोद संजय चोपडा म्हणजे मारवाडी टोटल काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही हॉटेल टाकलं मग हॉटेलमध्ये एक साध्या पद्धतीचं जेवण ठेवलं एकदम म्हणजे वाजवी दरात आणि
पेशंटला किंवा 2 वर्षापासून 100 वर्षाचं कुणी खाऊ शकतं जेवण, असं जेवण ठेवलं. तर मग ते जेवण नावारूपाला आलं आणि त्यांचं ते वैशिष्ट्य आमचं असं म्हणतोय की आम्ही जे आहे ते म्हणजे तरुणांना वाव देत नाही, वयोवृद्धांना. आता हे जे महिला आहेत माझ्याकडं त्या विधवा आहेत ज्यांना प्रॉपर गरज आहे आणि गरज असून बी त्यांना म्हणजे काम करून नाही, आईच्या स्वरूपात त्यांना वागून द्यायची. आता ह्या वयात त्यांना काय लागतं, 2 प्रेमळ शब्द आणि 2 वेळचं जेवण ठेवलंय. हे जैन समाजाचे जैन धर्मगुरू समाज, आणि आपल्या नगर शहराचं समजा दैवत दैवत. हो श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या नावाने ठेवले. हो आणि तुम्ही ते पाळताय पण पाळतोय. पूर्ण हो, आपलं हो, सर्व हो. हॉटेल व्हेज आहे. व्हेज आणि ठिकाणी जे गरीब लोक येतात किंवा जे रोडनी चालले लोक असतात यांना तुम्ही मुक्त जेवण म्हणजे मोफत जेवण देता का? होते तुम्हाला परवडतं कसं? परवडतं कसं म्हणजे आम्ही काय करतो म्हणजे पैसे कमवण्यापेक्षा माणसं कमवायची आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला काहीच कमी पडत नाही. ते आता जे माणसा एखाद्या गरीबाला जीव घातला तो आशीर्वाद देणार का, आपल्या शिवाय देणार का? त्याच्यामुळे आम्हाला काही कमी आणि पांडुरंगाची कृपा आहे आमच्या समोर, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही आजपर्यंत. आमच्या हॉटेलला दार नाही आहे, काउंटरला खुर्ची नाही, हॉटेलमध्ये प्रॉपर कुक नाही, तरी हॉटेल नावारूपाला चाललेलं आहे आमचं. अशा पद्धतीने आम्ही काम करतोय. तुमच्या भाज्या विदेशात सुद्धा गेला हे हो खरं आहे? हो हो आहे ना विदेशामध्ये. अमेरिका, मेथी, ठेसा, झिरकं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, दुबई ह्या ठिकाणी जातात, आवर्जून लोक घेऊन जातात. म्हणजे आता जे भारताचे लोक जातात व तिकडे काही मिठाई घेऊन आता लोक म्हणतात मिठाई नका, जे आनंदचं हे ठेसा, मेथी आणि पिठलं घेऊन या असं म्हणतात. कारण मिठाई तर कुठे मिळ हे वस्तू मिळणार नाहीत ना. ते इंडियन आणि अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त आपले भारतातले लोक आहेत त्यांना हे फूड फार पसंत आहे आणि तिकडे प्रॉपर मिळत नाही ना फूड. अशा पद्धतीने आमचं काम चालतं आहे का. आम्ही ज्येष्ठांना काम देतो, रिटायरमेंटला काम देतो आम्ही. आता ह्या माणसाला वस्तू वापरतो समजा नाही का, मीठ, मिरची, हळद वगैरे, तर त्या तुम्ही म्हणजे कमीत कमी भावात घेता की कमीत कमी भावात घेतो. क्वालिटी त्यामुळे सांगतो मी. आता तुम्हाला सांगतो किंवा मसाले टाकतच नाही आम्ही, ते आम्ही सगळं स्वतः दळून घेतो. या ठिकाणच्या जेवणाचं असं वैशिष्ट्य आहे का आपण हॉटेलमध्ये जरी जेवला तरी आम्हाला वाटलं नाही. आम्हाला तर असं वाटलं की आम्ही जसे यांचे जावई आहोत आणि जावयाला कसं आग्रह करतात तसं आम्हाला एकानंतर एक भाज्या येत होत्या. आम्हाला असं वाटलं संपर्क नाही नेमकं, ते पाहूनच थोडंसं दडपण आल्यासारखं झालं. पण आजही माणुसकी जपणारे लोक आपल्यात आहेत. वाल्लेकर साहेब दिवसभर तर लोकांची सेवा करतात, परंतु रात्री सुद्धा त्यांची मुलगी आणि ते श्वानांचं म्हणजे जे काही सेवा करतात ते थोडक्यात आम्हाला सांगा. आता काय आमच्या मुलीला आहे ना, आमच्या मंडळीला आणि आमच्या मुलीला श्वानाची आवड आहे पहिल्यापासून. म्हणजे प्राणीमित्र होतो आम्ही आणि आमची मंडळी प्राणीमित्राची अध्यक्ष आहे पण जिल्ह्याची. त्याच्यामुळे जी आवड निर्माण झाली, जे आता आई वडिलांनी जे संस्कार देते तेच मुलांना संस्कार ना. मग ती आई करते म्हणून ती मुलगी करते. मुलगी एकदम म्हणजे करतो आपण म्हणजे जेवण तर घालतो, पण जर कोणी श्वान किंवा कुत्रे ॲक्सिडेंट झाले तर त्यांची ते ट्रीटमेंट करणे, त्यांना बरं करणे आणि यदा कदाचित त्यांचा मृत्यू झाला तर त्याची अंत्यविधीसुद्धा करावं लागते आम्हाला. अंत्यविधी म्हणजे अंत्यविधी करायची कशी म्हणजे असे टाकायचे तसं नाही, ते हे खड्डा करणे, त्यात मीठ टाकणे, म्हणजे जे माणसाची जी अंत्यविधी हिंदू धर्माप्रमाणे आम्ही त्याची अंत्यविधी करतो. असं म्हणजे आमची मुलगी फार म्हणजे आवडते. रात्री बेरात्री केव्हा आणि ही सेवा जी आहे ते म्हणजे असे नाही 365 दिवस एकही दिवस खाडा नाही. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, आजारी पडू त्याच्यामध्ये खंड नाही झालं. कारण समजा आज कुठे जीव घालू 4 दिवस जीव घालू शकत नाही ना आपण. आपल्याला आज दररोज घालू, आपण जसं जेवतो दैनंदिन तसं ते आम्ही त्या प्राण्यांना हे करतो.